जमलेले माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनो, मी कुमारी चांदणी देवीदास कांबळे वर्ग 9 मध्ये शिकते. सर्वप्रथम तुम्हाला बालदिनाच्या शुभेच्छा देते तेव्हा मी माझ्या भाषणास सुरुवात करते. ना सुटला कधी गुलाबजांच्या रसिकतेचा, फुलांसारखं जपत मुलांना घेतला ध्यास त्यांनी स्वातंत्र्याचा. ओवाळून टाकला देह त्यांनी देशासाठी, विचार मनात फक्त स्वातंत्र्याचा, विचार मनात फक्त स्वातंत्र्याचा. मी कोणाविषयी बोलते हे तुम्हाला माहीत असेलच. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ज्यांची आज जयंती आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू तर त्यांच्या आईचे नाव स्वरूप राणी नेहरू असे होते. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणले की प्रथमच आठवतात ती गुलाबाची फुले आणि फुलाप्रमाणे असणारी ती गोंडस मुले. पंडित जवाहरलाल नेहरू यांना गुलाबाची फुले आणि फुलाप्रमाणे असणारी निरागस मुले फार आवडत असत. त्यांच्या मुलांविषयी असणाऱ्या प्रेमामुळे त्यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतात बालदिन म्हणून साजरा केला जातो. लहान मुले त्यांना चाचा नेहरू या नावाने हाक मारत असत. मोतीलाल ज्यांचे पिता गांधीजी ज्यांचे गुरु, मोतीलाल ज्यांचे पिता गांधीजी ज्यांचे गुरु ते आहेत मुलांचे लाडके चाचा नेहरू. ते आहेत मुलांचे लाडके चाचा नेहरू. 1942च्या चले जाव आंदोलनात त्यांनी इंग्रजांना पळताळून घोडी केली. स्वातंत्र्याच्या वेळाने झपाटलेली जनता पाहून इंग्रजांचे धाबे दणाणले. या आंदोलनातील अनेक नेत्यांना त्यांनी तुरुंगात टाकले. पंडित जवाहरलाल नेहरू हे सुद्धा तुरुंगात अडकले, परंतु ते डगमगले नाही. आमचे काही हो, पण तुम्ही देशाच्या स्वातंत्र्याचा लढा सुरूच ठेवा असा संदेश त्यांनी आपल्या सहकार्यांना दिला. तुरुंगात असूनही त्यांनी स्वस्त न बसता एक इतिहासावरील मोठा शोध ग्रंथ लिहिला. त्याचे नाव होते डिस्कवरी ऑफ इंडिया. त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून संबोधले जाते. अत्यंत निष्ठावंत, प्रसन्न आणि मानवी गुण जोपासणारा नेता म्हणून ओळखले जाणारे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे 27 मे 1964 रोजी निधन झाले.